नमस्कार. या दुसऱ्या प्रॉब्लेममध्ये लीला, मंदा आणि कुंदा या तीन पार्टनरची संस्था आहे आणि त्या तिन्ही पार्टनरचा रेशो दिला आहे 3:2:1 आणि त्यांच्या धंद्याची बॅलन्स शीट दिली आहे 31 मार्च 2018 आणि 31 मार्च 2018 रोजी या तिघांना संस्था विसर्जित करायची आहे. तर सुरुवातीला आपल्याला रियलायझेशन अकाउंट 20 ओळींचा डबल कॉलम, त्याच्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट 8 ओळींचा 3 कॉलमचा आणि बँक अकाउंट तयार करायचा आहे 6 ते 7 ओळींचा. या प्रॉब्लेममध्ये ॲसेट साईडला बँक बॅलन्स दिला आहे म्हणून आपण बँक अकाउंट तयार केला आहे. जर कॅश इन हँड दिलं असतं तर आपण कॅश अकाउंट तयार केला असता. बघा आता बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला या प्रॉब्लेममध्ये आउटसाइडर लायबिलिटी 2 दिलेल्या आहेत. आउटसाइडर लायबिलिटीचा अर्थ होतो बाहेरच्या लोकांची असलेली देणी, क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल. लायबिलिटीचे बॅलन्स क्रेडिट असतात आणि ट्रान्सफर केल्यावर त्या लायबिलिटी डेबिट होतात आणि रियलायझेशन अकाउंट क्रेडिट. म्हणून रियलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय आउटसाइडर लायबिलिटीज अंडरलाईन डॅश केली आहे आणि त्या दोन्ही आउटसाइडर लायबिलिटींची बेरीज करून बाहेरच्या कॉलमला दाखवली आहे 50,400. त्याच्यानंतर 3 पार्टनरचे कॅपिटल दिले आहेत. कॅपिटलचं बॅलन्स क्रेडिट असतं. कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन प्रत्येकाची कॅपिटलची अमाऊंट प्रत्येकाच्या कॉलममध्ये ठेवली आहे. पुढे बघा ॲसेटला बिल्डिंग पासून स्टॉक पर्यंत ज्या सगळ्या ॲसेट दिल्या आहेत आणि त्यांच्या त्या बुक व्हॅल्यू आहेत, तर ह्या सगळ्या ॲसेट रियलायझेशनला ट्रान्सफर केल्या जातात. ॲसेटचे बॅलन्स असतात डेबिट आणि ट्रान्सफर केल्यावर सगळ्या ॲसेट क्रेडिट आणि एंट्री होते रियलायझेशन अकाउंट डेबिट टू सन्ड्री ॲसेट्स. सन्ड्री ॲसेट याचा अर्थ विविध प्रकारचे ॲसेट, म्हणून रियलायझेशनच्या डेबिट साईडला टू सन्ड्री ॲसेट असं लिहिलंय आणि सगळ्या ॲसेट ट्रान्सफर केल्या आहेत फक्त बँक बॅलन्स सोडून. बँक बॅलन्स जे आहे ते बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 3,360. आता त्याच्या खाली जे ॲडजस्टमेंट दिले आहेत त्या ॲडजस्टमेंटला मी नंबर टाकले आहेत. बघा पहिली ॲडजस्टमेंट, लीला ॲग्रीड टू टेक ओव्हर बिल्डिंग ॲट रुपीज 1,23,600. विसर्जनाच्या वेळी एखादी संस्थेतली मालमत्ता जर पार्टनरनी घेतली असेल तर डेबिट द रिसिव्हर या रूलनुसार तो पार्टनर डेबिट होतो आणि रियलायझेशन क्रेडिट. म्हणून एंट्री झाली लीलाज कॅपिटल अकाउंट डेबिट टू रियलायझेशन. म्हणून कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू रियलायझेशन आणि लीलाच्या कॉलममध्ये 1,23,600 आणि रियलायझेशनच्या क्रेडिट साईडला बाय लीलाज कॅपिटल अकाउंट 1,23,600 कंसात दिले बिल्डिंग टेकन ओव्हर, कारण लीलानी बिल्डिंग ही ॲसेट घेतली आहे. पुढे ॲडजस्टमेंट नंबर 2, मंदा टूक ओव्हर गुडविल स्टॉक अँड डेटर ॲट बुक व्हॅल्यूज. मंदा ही जी सेकंड नंबरची पार्टनर आहे तिने गुडविल, स्टॉक आणि डेटर या 3 ॲसेट त्यांच्या बुक व्हॅल्यूला घेतल्या आहेत. बुक व्हॅल्यू याचा अर्थ त्या ॲसेटच्या बॅलन्स शीटल्या ॲसेट साईडला ज्या किमती दिल्या आहेत त्याच किमतीला तिन्ही ॲसेट घेतलेल्या आहेत. एंट्री झाली मंदाज कॅपिटल अकाउंट डेबिट टू रियलायझेशन अकाउंट आणि त्या तिन्ही ॲसेटची आपल्याला बेरीज होत आहे 1,21,200. म्हणून मंदाज कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू रियलायझेशन मंदाच्या कॉलममध्ये 1,21,200 आणि रियलायझेशनच्या क्रेडिट साईडला बाय मंदाज कॅपिटल गुडविल 45,600, स्टॉक 45,000, डेटर 30,600. ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या प्रॉब्लेममध्ये बॅलन्स शीटला ज्या व्हॅल्यू आहेत त्याच व्हॅल्यू आहेत, कारण मंदानी या तिन्ही ॲसेट
बुक व्हॅल्यूल्यास घेतल्या आहेत आणि या 3 अमाऊंटची बेरीज बाहेरच्या कॉलमला ठेवली आहे 1,21,200. पुन्हा त्याच ॲडजस्टमेंटमध्ये असं म्हटलंय अँड ॲग्रीड टू पे क्रेडिटर्स अँड बिल्स पेएबल. ह्याच मंदाने क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल ह्या दोन लायबिलिटीचं पण पेमेंट करायचं ठरवलेलं आहे. लायबिलिटीचं जर पेमेंट पार्टनरनी केलं असेल तर तेवढी रक्कम पार्टनर भरतो, म्हणजे पार्टनर इज गिव्हर. म्हणून लायबिलिटीचं पेमेंट केल्यावर तो पार्टनर आपण क्रेडिट करतो. एंट्री झाली रियलायझेशन अकाउंट डेबिट टू मंदाज कॅपिटल आणि मंदानी या दोन लायबिलिटी पेड केल्या आहेत म्हणून त्यांची यादी केली आहे. क्रेडिटर्स 28,800, बिल्स पेएबल 21,600. या दोन अमाऊंटची टोटल 50,400 बाहेरच्या कॉलममध्ये आपण ठेवली आहे. आणि कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रियलायझेशन फक्त मंदाच्या कॉलममध्ये 50,400. पुढे 3 नंबर ॲडजस्टमेंट बघा. मोटर कार अँड मशिनरी रिअलाइज ॲट रुपीज 1,51,080 अँड रुपीज 31,680 रिस्पेक्टिव्हली. म्हणजे मोटर कार आणि मशिनरी रिलाइजचा अर्थ मार्केटला विकून त्यांची रक्कम वसूल झाली आहे. तेव्हा एंट्री होईल बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू रियलायझेशन 1,82,760 आणि रियलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बँक अकाउंट मोटर कार आणि मशिनरी यांच्या ज्या किमती ॲडजस्टमेंटला दिल्या आहेत त्या दोन अमाऊंटची बेरीज करून बाहेर बेरीज ठेवली आहे 1,82,760. पुढे 4 नंबर ॲडजस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट वेअर टेकन ओव्हर बाय कुंदा ॲट ॲन ॲग्रीड व्हॅल्यू ऑफ रुपीज 55,440. इन्व्हेस्टमेंट ही ॲसेट कुंदाने घेतली आहे 55,440ला. पार्टनरने ॲसेट घेतल्यावर एंट्री होते कुंदाज कॅपिटल अकाउंट डेबिट टू रियलायझेशन अकाउंट. म्हणून कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू रियलायझेशन आणि कुंदाच्या कॉलममध्ये 55,440 आणि रियलायझेशनच्या क्रेडिट साईडला बाय कुंदाज कॅपिटल अकाउंट 55,440 कंसात दिले इन्व्हेस्टमेंट टेकन ओव्हर. पुढे 5 नंबर ॲडजस्टमेंट. रियलायझेशन एक्सपेन्सेस अमाउंटेड टू रुपीज 6,800. रियलायझेशन एक्सपेन्सेस याचा अर्थ संस्था विसर्जन करीत असताना आलेला एकूण खर्च 6,800. मग खर्च केल्यावर आपण रियलायझेशन अकाउंट डेबिट ठेवतो. एंट्री झाली रियलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. म्हणून रियलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू बँक अकाउंट 6,800 कंसात दिला आहे रियलायझेशन एक्सपेन्सेस आणि बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रियलायझेशन अकाउंट 6,800. आता आपल्याला रियलायझेशन अकाउंटचं बॅलन्सिंग करायचं आहे. या प्रॉब्लेममध्ये रियलायझेशन अकाउंटची डेबिट साईडची बेरीज आली आहे 5,83,400. तीच क्रेडिटला नोंदवली आहे आणि त्या 5,83,400 मधून या 5 अमाऊंटची बेरीज करून ती वजा केल्यावर फरक आला आहे 50,000. डेबिट साईडची बेरीज जास्त, क्रेडिटला फरक, याचा अर्थ लॉस. हा लॉस आपल्याला तिन्ही पार्टनरना त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये म्हणजे 3:2:1 मध्ये विभागून दाखवायचा आहे. म्हणून इकडे लिहिले बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट कंसात लॉस. तर 50,000ला 3 आणि 2 5 आणि 1 6 ने भागल्यानंतर भागाकार येतोय 8,333.333. म्हणून तो घ्यायचा आहे आपल्याला 8,333 कारण पॉइंटच्या पुढचा अंक 5 पेक्षा लहान आहे. आता लिलाचा शेअर बघा 8,333 गुणिले 3 बरोबर 24,999. तो घेताना आपण घेतोय 25,000 आणि मंदाचा 8,333 गुणिले 2 16,666 त्याचे घ्यायचे
16,667 आणि कुंदाचा 8,333 गुणिले 1 म्हणजे 8,333. अशा पद्धतीने इथे लॉसची विभागणी तिघांना करून दाखवली आहे. तेव्हा बाहेर या तीन अमाऊंटची बेरीज दिसेल 50,000. लॉस झाल्यावर आपण कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला नोंद करतो, म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला टू रिअलायझेशन कंसात लॉस प्रत्येकाच्या लॉसची अमाऊंट प्रत्येकाच्या कॉलम मध्ये भरली आहे. आता कॅपिटल अकाउंटचं बॅलन्सिंग करायचं आहे. तिन्ही पार्टनरच्या क्रेडिट साइडच्याच बेरजा जास्त आहेत, त्याच पुन्हा डेबिटला मांडल्या आहेत आणि त्यातून डेबिट साइडच्या अमाऊंट वजा केल्यानंतर फरक आलेले आहेत. लीलाचा 78,560, मंदा 56,533 आणि कुंदा 44,227. तो आपल्याला बँक अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे, म्हणून त्या फरकाला लिहिलं आहे टू बँक आणि टू बँक लिहिलं म्हणून बँक अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय लीलाज कॅपिटल, बाय मंदाज कॅपिटल आणि बाय कुंदाज कॅपिटल ह्या ज्या अमाऊंट आहेत त्या कॅपिटल अकाउंटवरचे तीन पार्टनरचे बॅलन्स आले आहेत. अशा पद्धतीने बँक अकाउंट आपला टॅली झाला आहे 1,86,120.